लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाच्या आहेत, 3 वर्षाच्या आहेत, 10 वर्षाच्या आहेत आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये. कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा पुन्हा तशा घटना करतायत. राज्यभर संतापाची लाट आहे, राग आहे आणि या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि अशा घटना मागच्या काही काळामध्ये झालेल्या आहेत. आणि मग यातले जे आरोपी आहेत रिपोर्टर कुठे रे? त्या आरोपींना कुठे पॅरोलवर सोडू नये, एकदा अटक झाल्यानंतर त्यांना पुन्हा बाहेर काढू नये, अशा पद्धतीने चर्चा या ठिकाणी झाली. आणि या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सरकारच्या वतीने की असे जे व्यापारी, असे जे आरोपी आहेत, सांगायचं ना दादा, अशा जे लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाच्या आहेत, 3 वर्षाच्या आहेत, 10 वर्षाच्या आहेत आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये. कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा पुन्हा तशा घटना करतायत, तसेच प्रकार करतायत, तसेच अत्याचार करतायत आणि म्हणून या संदर्भामध्ये सुचर्चा झाली आणि या संदर्भामध्ये आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे विनंती करणार आहोत. निश्चित त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. पण त्या पुढे जाऊन या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय आम्ही घेतलेला आहे. या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक तात्काळ या संदर्भावर निकाल लागला पाहिजे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, काही अंशी फाशीची शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. कारण त्यांनी कृत्य तसंच केलेलं आहे, लहानग्या मुलींवर अत्याचार करून त्यांचं त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे, गळा चिरलेला आहे, दगडात ठेवलेला आहे, हे आपण बघतोय. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठल्याही आरोपीची हयगय केली जाणार नाही, कुणालाही सोडलं जाणार नाही आणि या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर त्यांना शिक्षा दिली जाईल. ते राऊत म्हणाले, मी बघितलं आता की 365 दिवस निवडणुका याच्या समोर असतात. माझं त्याला तेच म्हणणं आहे की तुम्ही घरात बसून ही रिकामी बडबड करण्यापेक्षा आपण जर थोडं फील्डवर गेलात, बाहेर गेलात तर थोडाफार फायदा 2, 4, 5 लोक निवडायला तुमचा होईल पुढे जास्तीचे. तुम्ही नुसते सकाळ झाली की बडबड करायची. मला वाटतं बंगालमध्ये एवढा विक्रमी विजय आम्ही केलेला आहे, एवढा इतिहासच मी एवढ्या त्या ठिकाणी घडवलेला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी जे परिश्रम केलेत, माननीय पंतप्रधान त्या ठिकाणी किती सभा झाल्यात, माननीय अमित भाईच्या किती सभा झाल्या, आमच्या प्रमुख नेत्यांच्या किती सभा झाल्या आणि तुम्ही घरात बसून राहतात. काँग्रेस सुद्धा कुठे फिरलंय, कुठे गेलंय, कुठेच नाही. तिकडे देऊन टाकले. आता तुम्ही लढा आणि मरा, एवढीच भूमिका काँग्रेसची आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत, उभाटाच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आणि त्याचे फळं तुम्ही आता चाकतात, तुम्हाला बघायला मिळते तुम्ही आता कुठे होता आणि कुठे गेलात म्हणून. तर मला वाटतं की जयंत पाटील जे बोलले ते खरं बोलले आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मग विरोधक असले तरी त्यांनाही वाटतंय की खरंच किती परिश्रम आमच्या नेत्यांनी घेतले, पक्षांनी घेतले, कार्यकर्त्यांनी घेतले आणि त्यामुळे इतका हा ऐतिहासिक विजय आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. ऐतिहासिक विजय आहे हा. पण जयंत पाटलांनी प्रामाणिकपणे कबूल केलेला आहे. पण राऊतांचं तुम्हाला माहित आहे, गिरा तो भी मेरी टांग उप्पर असा त्यांचा प्रकार आहे. आम्हाला म्हणतात 365 दिवस आणि फक्त राजकारण डोक्यात घातलं, तयारी केली. मग तुम्ही काय केलं? पुन्हा विचार, तुम्ही काय केलं? घरात बसून फक्त बडबड करायची, वायफाट बडबड करायची, काही बोलायचं, त्या सामन्यामध्ये काही लिहायचं, जो कोणी वाचत नाही आता, त्याशिवाय तुम्हाला काय उद्योग आहे? म्हणून तुम्ही जर थोडीफार मेहनत केली, आमचं थोडं अनुकरण केलं तर 2-5 लोक जास्ती निवडून द्यायला तुम्हाला बरंच होईल. मला वाटतं अनेक ठिकाणी अशा विकृत्या आहेत, या आता समोर यायला लागलेल्या आहेत. त्या कधी समोर येत नव्हत्या, पण या गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत. निश्चित त्याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मग ते नाशिक मधले असो, पालघर मधले असो, पुण्यातले असो, भोंदू, त्याच्यावर निश्चित कडक कारवाई यापुढे आपल्याला झालेली बघायला मिळेल. त्यांच्या अकलेचं दिवाळा निघालेलं आहे मला वाटतं संजय राऊत. त्यांना मुखर्जी समजतायत का कोण होते? वाटेल तसं वायफाट बडबड करायचं, काही झालं तरी काही बोलायचं, फक्त टीकाच करायची, याशिवाय त्यांना काही येत नाही. आणि म्हणून त्यांची लायकी लोकांनी त्यांना दाखवलेली आहे, मतदारांनी त्यांना दाखवलेली आहे. अजून थोडीफार उरली सुरलेली असेल तर उद्धवजींना म्हणा सांभाळून ठेवा, यांना बाहेर काढा आधी, यांची बडबड थांबवा, अन्यथा जे आहे ते तुमच्याकडे 10-20 आमदार ते सुद्धा राहणार नाहीत. आपण बघतात की या संदर्भामध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काही ठिकाणी आभाळही आज आपण बघतात, या ठिकाणी आज आभाळ या ठिकाणी आलेलं आहे, क्लाउड आहेत. काही ठिकाणी उन्हाने म्हणजे उच्चांक केलेला आहे, 45 पर्यंत, 46, 47 पर्यंत ऊन चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही दिवसात पुढच्या हे ऊन अधिक तापेल अशी हवामान खात्याची आशंका आहे, त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. आणि म्हणून ज्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही सगळ्या दिलेल्या आहेत. दुपारची वेळ 11 ते 5 पर्यंत बाहेर येणं टाळा. जे वृद्ध आहेत, जे आजारी आहेत, त्यांनी बाहेर पडू नये, ती काळजी पण त्या ठिकाणी घ्यावी. जास्तीत जास्त पाणी प्यावं. आरोग्य यंत्रणा आमच्या सगळ्या सज्ज आहेत. काही कुठे काही असेल तर तुम्ही निश्चित जवळच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना त्या ठिकाणी घेऊन जा. आणि अनेक सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत.
पण हे खरं आहे की यावर्षी ऊन जास्त आहे. मला वाटतं प्रत्येक गोष्ट आपण राजकारणातून बघू नका. राजीनामा द्यावा, घरी जावं, मला वाटतं असं न अधिक बरं राहील आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नाहीये. मला वाटतं अतिशय विकृत लोक आहे समाजामध्ये, काही त्या अशा घटना करत असतात आणि त्यांच्याबद्दल खरं गृह खातं आमचं पोलीस डिपार्टमेंट आहे, यांनी सगळी खबरदारी आता यापुढे घेतलेली आहे. त्यांना जास्तीत कशी शिक्षा होईल, जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कशी शिक्षा होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून आजच्या या कॅबिनेटमध्ये पुन्हा मी सांगतो की फास्ट ट्रॅकमध्ये एक प्रकरण टाकून यावर लवकरात लवकर निर्णय आणि ते कठोर निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांना करणार आहोत. डान्सबारला कायद्याने बंदी आहे, कुठेही त्यांना परवानगी नाहीये, पण चोरून लपून जर असं कुठे होत असेल आणि कोणी निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. नाही, निश्चित त्यांनी केलेलं कृत्य असंच आहे की त्यांना हालाल करूनच मारलं पाहिजे, चौकात देऊनच मारलं पाहिजे. हे जरी आपल्याला मान्य असलं तरी कायद्याने तशी आपल्याला परवानगी नाहीये. कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तसं कुठेही सरकारला करता येत नाही याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे. पण तरी सुद्धा अतिशय लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ही केस आम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहे, टाकणार आहोत. त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत. गरज पडल्याच्या संदर्भामध्ये आम्ही कायदाही करू की अशा लोकांनी तर पॅरोलवर सोडू नका आणि लवकरात लवकर निर्णय करून यांना फाशीची अतिशय कठोर शिक्षा द्यावी.